मित्रांनो, मी डॉक्टर धर्मराज चव्हाण. पावसाळा चालू आहे आणि आपण पाहत असताल वातावरणामध्ये आर्द्रतेचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळे त्वचाविकारसुद्धा वाढण्याचे प्रकार हे जास्तीचे होऊ शकतात. मी आज आपणास त्वचाविकार होऊ नये आणि त्वचाविकार होऊ न देण्यासाठी आपण काय खाल्लं पाहिजे आणि त्याचबरोबर त्वचाविकार दुरुस्त करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे या संदर्भाची माहिती आपणास देत आहे. मित्रांनो, आपल्याला त्वचाविकार होणे म्हणून आपल्या आहाराविहारामध्ये आपल्याला काहीतरी बदल करावा लागतात. त्या अनुषंगाने आपल्या आहारामध्ये शेवग्याचे शेंगा, त्याचबरोबर दही, त्याचबरोबर पोहे, आंबवलेले पदार्थ, जसं आपण पाहतो इडली, डोसा, उत्तप्पा, हे जे आंबवलेले पदार्थ, लोणचं वगैरे, पनीर आणि मासे, हे आपण आपल्या आहारामधून बाद केले पाहिजे किंवा ओमिट केले पाहिजे. आणि त्वचाविकार होऊ नये म्हणून आपण काय केलं पाहिजे तर वैयक्तिक स्वच्छता आपण राखली पाहिजे. संतुलित प्रमाणामध्ये आपला आहारविहार असला पाहिजे. त्याचबरोबर पाण्याचं प्रमाणसुद्धा हे संतुलित असलं पाहिजे. वेळेवर झोपलं पाहिजे, वेळेवर उठलं पाहिजे आणि पोट साफ होण्यासाठी आपण आपल्या आहाराला बॅलन्स ठेवलं पाहिजे, म्हणजे संतुलित ठेवलं पाहिजे. त्या अनुषंगानंच दुसरी गोष्ट आपण काय खाल्लं पाहिजे तर आपल्या आहारामध्ये जास्तीत जास्त तुपाचं प्रमाण असावं, आपल्या आहारामध्ये दुधाचं प्रमाण असावं, आपल्या आहारामध्ये फळाचं प्रमाण असावं, ज्यायोगे की आपल्याला त्वचाविकार होणार नाहीत. धन्यवाद.